तर मोठी बातमी आहे, झी 24 तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी काल अटक केली आहे। तारूला पौड कोर्टात हजर करण्यात आलं। रवींद्र तारूनं गैरव्यवहार करत दस्त बनवून दिले होते। रवींद्र तारूला काल संध्याकाळी अटक करण्यात आलेली आहे। झी 24 तासनं हे पुणे जमीन गैरव्यवहार समोर आणलेलं होतं। तर 6 नोव्हेंबरला रवींद्र तारूवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। जेव्हा झी 24 तासनं हे प्रकरण समोर आणलं त्याच्यानंतर लागलीच काही तासांमध्ये रवींद्र तारूवर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर आता रात्री रवींद्र तारूला अटक झाली आणि आता आज कोर्टात हजरही करण्यात आलेलं होतं। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच रवींद्र तारूला अटक करून कोर्टात हजरही करण्यात आलेला आहे। 6 नोव्हेंबरला रवींद्र तारूला निलंबित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर गुन्हा देखील दाखल झालेला होता। मात्र त्यानंतर चौकशी सुरू होती आणि काल अखेर पोलिसांनी रवींद्र तारूला अटक केलेली आहे। आज कोर्टातही हजर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुणे जमीन गैरव्यवहार हा झी 24 तासनं समोर आणलेला होता। काही तासांमध्येच रवींद्र तारूवर गुन्हा देखील दाखल झालेला होता। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी। कैलास, काय ताजे अपडेट आहे? तर निलेश, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, रवींद्र तारूला कोर्टात हजर करण्यात आले। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। झी 24 तासनं समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या दरम्यानच आपण जर पाहिलं तर तेजवानीच्या अटकेनंतर ही मोठी कारवाई मांडली जाते। सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला अटक करण्यात आलेली, आज कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। तर अंजली दमानी आपल्या बरोबर जोडल्या गेलेत। अंजली ताई, ही दुसरी मोठी कारवाई मांडली जाते। नाही, अजून मोठी कारवाई तर बाकी आहे। हे दोन्ही जे मासे आहेत ते अतिशय छोटे छोटे आहेत। म्हणजे शीतल तेजवानींनी आतापर्यंत अशी अनेक फ्रॉड केली असतील, पण 1800 कोटीच्या सरकारी जमिनीचं जे तिने फ्रॉड केलंय आणि जे तिने पार्थ अजित पवारच्या मीडियाला दिलंय, तर त्याच्यात पार्थ अजित पवारला ज्या दिवशी अटक होईल तेव्हा ती मोठी बातमी होईल। आताच्या घटकेला शीतल काय, तारू काय, त्या येवले नाटक झाली तर येवले काय, हे नुसते दाखवण्यापुरते म्हणजे अधिवेशनापुरते झालेली अटक किंवा कारवाई आहे। तर आत्ताच्या घटकेला मी याला मोठी कारवाई मानत नाही। ज्या दिवशी पार्थ पवारला आणि अमेडिया कंपनीचा FIR होईल, पार्थ पवारला अटक होईल, तेव्हा त्याला मी मोठी कारवाई मानेन। निश्चितच अंजलीताई, काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। रवींद्र तारूला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। अंजलीताई, तेजवानी नंतर ही मोठी कारवाई मानली जाते, कारण 6 नोव्हेंबरलाच गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता रवींद्र तारूवर। त्यानंतर चौकशी जी ती या सगळ्यांची सुरू होती। काल अखेर पोलिसांनी अटक केली। नाही, मला प्रश्न पडतो की ज्या तारूंनी स्किप बटन वापरून, म्हणजे मुठे समितीच्या अहवालात सरळ सरळ दिलेलं होतं की त्यांनी मॅनिप्युलेशन केलेत, स्किप बटन वापरलंय, 500 रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी घेऊन एवढा मोठा व्यवहार करून दिला, त्या माणसाला पण 1 महिना लागला। माझा प्रश्न आहे सरकारला की 1 महिना अटक करायला का लावला? 24 तासाच्या त्या माणसाला अटक होणं गरजेचं होतं। पण आता अधिवेशन आलंय, लोक प्रश्न विचारतील म्हणून हे थातूर मातूर काहीतरी केल्यासारखं दाखवायचं, याच्यात काहीच मोठी कारवाई नाही असं माझं म्हणणं। निश्चितच धन्यवाद अंजली दमानी, सामाजिक कार्यकर्ता आपल्याबरोबर जोडला गेलेला होता। निलेश खरमरे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, कोर्टात हजर करण्यात आले रवींद्र तारूंना। खरं तर सब रजिस्टर जे आहेत रवींद्र तारू यांना 6 नोव्हेंबरला त्यांना त्यांचा गुन्हा दाखल केला होता। मात्र काही कालानंतर त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्या ताब्यात अटकेमध्ये आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। खरं तर पोलिसांनी एवढा कालावधी का लावला, ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे आता रवींद्र तारू यांना या ठिकाणी पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। बावधन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुद्रांक शुल्क गैरव्यवहार प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना काल त्यांच्या राहत्या
उपनगरी म्हणजे पुणे ग्रामीण मधलं भोर तालुका आहे तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं ना त्यांना या ठिकाणी आता हजर करण्यात आलेलं आहे. खरं तर या प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी म्हणलं तर जे रजिस्टर आहे रवींद्र तारू यांची महत्वाची भूमिका होती, कारण यांच्या सहीनंतरच हा जो गैरव्यवहार झालेला आहे तो आपल्याला पुढे आलेला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मुद्रांकन शुल्क माफी झाल्यानंतर म्हणजे त्यात पण त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे. इरादा पत्र घेतल्यानंतर त्यांनी दुय्यम निंबाळकर यांनी या प्रकरणाला सही देऊन प्रकरण पुढे पाठवलं होतं. त्यामुळं या प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले नंतर दुसरी जी कारवाई जी होती ती ही रवींद्र तारू यांच्यावर झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारू यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोन कारवाया महत्वाच्या आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे. आता रवींद्र तारू यांच्या पोलीस कोठडीची मागणी या ठिकाणी केली जाणार आहे, कारण त्यांच्या सहीनंतरच हा जे गैरव्यवहार आहे तो पुढे सरकलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या दरम्यान त्यांना कोणाचा फोन आला होता किंवा या संदर्भामध्ये पैशांची काय देवाणघेवाण झाली होती का, या सगळ्या गोष्टींची चौकशी आता पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केली जाईल. त्यासाठी आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्या तयारी सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेली आहे. मात्र या ठिकाणी तारूंची प्रकृती ही आता चांगली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. त्यामुळं जी कोठडी आहे ती कदाचित किती मिळेल हे आता कोर्टाच्या आदेशावरच ठरेल. मात्र या प्रकरणामध्ये रवींद्र तारू जे आहेत सब रजिस्टर त्यांची अटक महत्वाची होती, कारण यांच्या सहीनंतरच हा व्यवहार जो आहे तो पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता पोलीस नेमकं कुठल्या पद्धतीने या प्रकरणात चौकशी करतात किंवा या प्रकरणामध्ये अटकेनंतर काही पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रवींद्र तारू यांच्या अटकेनंतर या प्रकरणामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.